दादा आपकी काय मागणी आहे? हमारी मांगनी ये है कि ये गांव गुंड जो है तो इन्होंने यहाँ से पुलिस स्टेशन के बाजू से ये जो है तो उसको बच्चे को किडनैप करते, वो जो है तो पुलिस भर्ती के लिए कुछ ऑनलाइन फॉर्म करने के लिए आया था जामनेर को। ये बिटावत बोल के गाँव है, यहाँ से 15-18 किलोमीटर जामनेर से, वहाँ का रहवासी है ग्रामीण का। इधर जो है तो ऑनलाइन फॉर्म भरने के लिए आया, कैफे के अंदर उसके कुछ दोस्त थे स्कूल कॉलेज के, उनके साथ बैठा था कैफे के अंदर। तो पुलिस स्टेशन के बाजू में कैफे है, वहां से इन्होंने किडनैप करके इसको कहा जंगल में ले गए, किसी के घर पर ले गए, कहा ले गए, उसको बेरहमी से जो है तो मारा उसको, उसके पैर के जो है तो नाखून भी निकाले उन्होंने, और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट, कोई उन्होंने चमड़ी नहीं छोड़े कि चमड़ी को नहीं मारे, पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई। आज अगर देखते हैं दोस्त के पूरे उसके सर के ऊपर पीछे से पूरी ब्लड निकाला, उसे कान के पीछे से पूरी बॉडी उसकी ठिस्सुर ऐसे जो पेड़ थे वैसा उन्होंने मारे उसको पूरे उसको। और उसको उन्होंने मारते मारते कितने उन्होंने लगातार 6-7 घंटे उसको मारते रहे। उसके बाद उन्होंने गांव में ले गए, गांव में ले जाके बाद जो है तो उन्होंने फिल्मी स्टाइल से घर के सामने इको गाड़ी के अंदर से गेट खोल के उन्होंने जो तो घर के सामने उसकी बॉडी फेंके। उसके फेंकने के बाद उसकी माँ और उसकी जो है तो बहन बाहर आए, वो आने के बाद फिर ये 10-12 लोगों ने जो है तो उसको घर के सामने मारे। पूरा गांव उसका गवाह है, पूरा गांव देख रहा था। उसकी माँ को भी मारे, बेटी को मारे, उसके पिताजी आए उसके पिताजी को भी मारे। ये पूरे गांव के सामने, पूरे उसके सामने 10-12 लोगों ने जो है तो बेरहमी से उसको 5 घंटे लगातार मारे, और उसके घर के सामने ले जाकर उसको फेंके, और उसके घर के सामने उसकी माँ, उसकी बहन, उसके बाप, सब कुछ जो है तो एक बेरहमी से उन्होंने जो है तो मारे। हमारी यही प्रशासन से, मेरे एसपी साहब से, गृह मंत्री से मेरी यही अपील है कि वो बच्चा जो है तो उसके माँ बाप को, एक लौता बच्चा था, 2 लड़कियां हैं, उनका तो पूरा संसार पूरा सब उजड़ गया। अभी मैं ये मांग करूंगा कि इनको जो है तो इंसाफ मिले, और जो भी वो आरोपी थे, जो भी वो थे, जैसा संतोष सरपंच के आरोपियों को, संतोष देशमुख के आरोपियों के ऊपर जैसा मुकक्का लगाए, वैसा इन आरोपियों के ऊपर भी जो है तो सरकार ने जो है तो मुकक्का लगाकर कार्रवाई करना चाहिए। तो हम अगर मुकक्का लगता है तो हम समझेंगे हमारे बच्चे को जो है तो इंसाफ मिलेगा करके। काय कारण होतं नेमकं मारने? किस वजह से मारपीट की गई आपको? कोई मारने का इसका कोई कारण नहीं। बच्चे जो है तो कैफे के अंदर बैठे थे, कुछ कॉलेज के कुछ जूने फ्रेंड ये वो बैठे थे, कुछ लड़के कुछ लड़कियां, वो पूरे फ्रेंड बैठे थे वहां पर। क्या गुस्सा था, क्या राग था, कुछ पता नहीं। अगर कुछ गलत भी हो सकता, हमको तो नहीं, कुछ गलत भी हो सकता। बाजू में पुलिस स्टेशन था, कैफे को लगकर कैफे की और पुलिस स्टेशन की दीवार है, वहां पर पुलिस स्टेशन के पास लेकर जाते, पूरे ग्रुप को लेकर जाते, उसके साथ जो थे। तो इतनी बेरहमी से महाराष्ट्र के अंदर कायदा सुव्यवस्था है या नहीं है? क्या महाराष्ट्र भी जो है तो बिहार और यूपी की तरफ जा रहा? ये जो है तो बहुत बड़ी सोचने की बात है। मैं जो है तो गृह मंत्री से अपील करूंगा, क्या इसके अंदर जो है तो देवेंद्र फडणवीस साहब खुद जो है तो दखल दे, और जैसा उन्होंने बीड के अंदर जैसा वो फैमिली को, संतोष देशमुख की फैमिली को जो है तो इंसाफ दिलाने के लिए लड़ा, और वो आरोपियों के ऊपर मुकक्का लगाया। मैं ये जो है तो अपील करता हूँ, और मैं ये उम्मीद लगाता हूँ कि इन आरोपियों के ऊपर भी जो है तो मुकक्का के अंतर्गत जो है तो कार्रवाई। काय मागणी करतायत आपली? माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान खान त्याला खूप ज्यादा बेरहमीने मारलेला आहे। इतकं ज्यादा मारलं आहे का त्याच्या अंगावर असे तीळ ठेवायला जागा नाही, इतकं ज्यादा मारलेलं आहे त्याला। त्याचे पायाचे नख सुद्धा काढलेले, डोक्याला खूप ज्यादा मार लागलेला आहे त्याला। माझा प्रशासनाशी अपेक्षा ठेवतो का आम्हाला जे आहे न्याय भेटावा। आपलं नाव? माझं नाव कोण मारलेलं आहे? काय वाटतं आपल्याला? आणि कोणी मारलं? कारण काही नसताना, काही कायदा नाही, किसी की जान ले, काही कारण नसताना ते पोलीस भरतीचा फॉर्म भरा करता जे जामनेर मध्ये आला होता, तो आता कॉलेजचे काही मित्र जे कॉर्पोरेट मध्ये बसले होते, काही त्याच्यामध्ये मुलं होते, काही मुली होत्या, त्यांचे काही मागची दुश्मनी होती, काही जातीवाद होता, काही लक्षात नाही आला, त्यांनी त्याला बेदम मारला। आणि घरी जाऊन त्याच्या आईला बी, बापाला बी आणि बहिणीला बी, तिघाला मारला। त्याच्या आईला बहिणीला छेडछाड पण केली, त्यांचे कपडे फाडले। पण जो कॅफे जो आहे हा कम्प्युटरचा नसून त्या ठिकाणी खाण्याचा कॅफे मानला जातो पोलिसांच्या रेकॉर्डवर। खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात, खाण्यापिण्याच्या वस्तू भेटतात, चहा पाणीच्या हिशोबाने बसले होते सगळे मित्रमंडळी। आता यांनी ज्यांना काहीतरी प्लॅन करून त्याला इथून किडनॅप करून पुढे जंगलात नेऊन ज्यांना बांधून मारला, त्याच्यानंतर ज्यांना
एक गाडी विटको गाडीमध्ये गावात घेऊन गेले. गावात त्याला जे ना तिथे घरासमोर टाकला आणि तिथे पण पुरे कपडे काढून मारला. गावातले लोक सगळे बघत होते पण कोणी मध्ये आला नाही. कारण जे ना तिथे मोमेडन समाजाचे फक्त 4 घर आहे, बाकी सगळे इतर समाज आहे. त्याच्यामुळे जे ना ते मी कोणीही त्यांना मदत केलेली नाही. आपलं नाव? माझं नाव शेख कलीम आहे. हा माझा नातू आहे. आमची मागणी अशी आहे की एका तरुणाला ज्या बेरहिमीने अत्यंत क्रूरपणे जे काही त्याच्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी कायदा होता. कायदा व सुव्यवस्था ही एक प्रणाली आहे महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात. ते सोडून त्यांनी इतक्या क्रूररित्या त्या 21 वर्षाच्या तरुणाला बेरहम पद्धतीने जागेवर इतकं मारहाण केली. जामनेरलाही मारहाण केली, बेटावतलाही मारहाण केली आणि त्याला आपला जीव गमावा लागला. घरात 2 बहिणी आणि तो एकटाच होता, कमवणारा होता, पोलीस भरतीची तयारी करणार होता. अशा वेळेस त्याला त्यांनी जीवे ठार मारलेले आहे आणि अत्यंत क्रूररित्या त्याला मारलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्ही माननीय पोलिसांना, पोलीस अधीक्षकांशी बोललोय, आम्ही माननीय DYSP यांच्याशी बोललेलो आहे. 5 नाव जे FIR मध्ये लिहिण्यात आलेले होते त्याच्यापैकी 4 त्यांनी अटक केलेली आहे. अजून 4-5 लोक बाकी आहेत. आमचं एकच विनंती आहे पोलिसांना की तातडीने त्यांना अटक करावी. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या जामनेर पोलीस निरीक्षकांनी जो काही हे केलेलं आहे कासर साहेबांनी काही मुलांना काल फोन करून सांगितले की तुम्ही हे स्टेटस काढा, ते स्टेटस काढा, असं करा, तसं करा. तर त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जी वेळी जबाबदारी करायला पाहिजे होतं, संरक्षण करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकशी करावी. बाकी जर ह्या अंतविधीच्या नंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करू. कारण की एका तरुणाला मारहाण केलेली आहे आणि त्याला आपला जीव गमावा लागलेला आहे. आम्ही आतापर्यंत पोलिसांवर संपूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी रात्री एक चांगली FIR केली, चांगलं BSNS कायद्यानुसार त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे. रात्री 2ला केलेली होती, आता मध्यरात्री अजून 2ला अटक केलेली आहे. अजून 8 लोक बाकी आहेत. जोपर्यंत ते पूर्ण अटक होणार नाही आमचं हे आंदोलन बंद होणार नाही. त्यासाठी एकता संघटना व संपूर्ण यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही हे करणार आहोत. हीच आमची विनंती आहे की आरोपींना त्वरित अटक होणे आवश्यक आहे. आता कमीत कमी 12 तास लोटलेले, 18 तास, अजून 12 तास 24 तासाच्या आत त्यांनी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काय कारण तर आता ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. कारण की आज विविध वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या बातम्या आलेल्या आहे. आपणही तिथले नाही, आपण इथे. आम्ही पोलिसांशी संपर्क साधून आमचं मत तर एक आहे की जर त्याने काही गैरकायदेशीर कृत्यही केलं असलं किंवा तो कॅफेमध्ये कोणत्या मुलीसोबतही बसलेला असला तर त्याचा अर्थ असा नाही त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं. त्याला जीवेनिशी ठार मारणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे, हे यांनी का हातात घ्यावं. ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे, कोणालाही जीवनाशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात आणि खास करून जळगावात तर कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे, ही आमची प्रमुख मागणी. कशा पद्धतीचं मारण त्याला पूर्णपणे मुका पद्धतीने म्हणजे त्याला जामनेरला त्या कॅफेमध्ये मारलं, त्याच्यानंतर पुढे जाऊन बेटावत या त्याच्या गावी जाऊन त्याला मारलेलं आहे. इतकं बेरहिमीने मारलेलं आहे की त्याचा जीव गेलेला आहे. यावरून समजू शकतो आपण की एकदम हष्टपुष्ट आहे तो आहे, चांगला पोलीस भरतीची तयारी करत होता, त्यामुळे तो व्यायामपटू होता, चांगला होता आणि त्याचा जीव जाणे म्हणजे त्याला किती याच्याने मारलेलं असेल हे आपण कल्पना करू शकतो. आता मेडिकल मध्ये आणि PM मध्ये ते 100% येईलच की कोणत्या पद्धतीने त्याला मारलेलं आहे. इन कॅमेराची मागणी केली. इन कॅमेरा हे चालू आहे, त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण थांबलेलो. इन कॅमेऱ्याची मागणी असे की त्याच्यावर किती प्रकारे तरुण आहे, तो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे, मुक्कामार किती मारलेला आहे, कशा पद्धतीने मारलेला आहे, संगनमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे, त्याला अपहरण करून मारलेले. पोलिसांनी हे सगळे ऍक्ट लावलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही. परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जामनेरचा कोणी तसा वाल्मिक कराड आहे का, हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहे का, आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का. म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हाधिकारी, माननीय अल्पसंख्याक आयोग, माननीय ह्युमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक आहे. कारण की एवढा
डेंजर प्रकार पहिल्यांदा जळगावात घडलेला आहे की त्याला तिथेही मारलं जामनेरला आणि आपल्या गावालाही मारलं. बहिणीने पण केलेल्या तपासावर तुमचं समाधान केलेली आहे, त्याच्यावर आमचं समाधान आहे. एवढंच नव्हे तर मी हेही सांगेल की पोलिसांनी FIR मध्येही नाव नमूद केलेले आहेत, कारण की जो फिर्यादी आहे मुलाचा बाप, त्याला काही इतकं त्याची मनस्थिती ठीक नव्हती, त्याला त्याचा तरुण मुलगा समोर मेलेला होता, तरी पोलिसांनी ते एक चांगली हे केलं की त्यांनी FIR मध्ये नाव नमूद केले व 5 नाव नमूद करून अधिक 8 ते 10 लोक लिहिले. त्याच्यामुळे आमचं FIR वर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर 100% समाधान आहे. परंतु आमची ही आता मागणी आहे की कोण आहे हा याच्या पाठीमागे, कोणी केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, हे संपूर्ण सविस्तर चौकशी होणे आवश्यक.